नरक चतुर्दशी या दिवशी दीर्घायुष्याची देवता यमराज यांची विशेष पूजा केली जाते। त्यांना खुश करण्यासाठी या दिवशी दिवे दान केले जातात। तसेच या दिवशी श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते। बऱ्याच ठिकाणी या दिवशी अभ्यंग स्नानापूर्वी कारीट नावाचं फळ फोडलं जातं। नरकासुराचं प्रतीक या कारीट फळाला मानलं जातं। पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा वध या दिवशी केला होता। त्यामुळे या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नानाच्या पूर्वी घराच्या बाहेर किंवा तुळशी वृंदावनाच्या शेजारी आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यानं हे कारीट नावाचं फळ ठेचलं जातं। नरकासुराचा प्रतिकात्मक वध यामधनं केला जातो। त्यामधनं कटुता, नकारात्मकता आणि वाईट शक्तीचा नाश होतो असं मानलं जातं आणि त्यानंतर अभ्यंग स्नान केलं जातं। या दिवशी घराच्या बाहेर दिवे लावले जातात आणि मुख्यत्वे करून मोहरीच्या तेलाचे दिवे लावल्यानं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि तिची कृपा कायम आपल्या सोबत राहते असं मानलं जातं। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या दुर्गा रोडगे या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। तुम्हा सर्वांना दीपावली सणाच्या तेजोमय शुभेच्छा।